हॅलो. असं प्रत्येकाच्या लाईफमध्ये होत असेल या, की म्हणजे कसं आहे की आपण एखाद्या मोमेंट पासून खूप जास्त खुश राहतो. ओके, इट इट इज इट फेल्ट रिअली गुड, इट फेल्ट रिअली अमेझिंग. असं वाटते की ही फिलिंग कधी जाऊच नाही द्यावं. आणि मग काय होते की एकदा म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपल्याला त्या फिलिंग किंवा त्या मोमेंट किंवा त्या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर निघावं लागते. ज्या सिच्युएशन मध्ये आपल्याला खूप जास्त चांगलं वाटत आहे, यू फील रिअली गुड, रिअली ग्रेट, नाईस, सो मेनी थिंग्स. ओके, बट जेव्हा मोमेंट येतो ना, जेव्हा आपल्याला सोडून द्यायचं असे तो सिच्युएशन किंवा, तेव्हा खूप जास्त हर्ट होते. इट 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 फील रिअली हर्ट. म्हणजे म्हणजे की मानून घे तुम्ही एका ट्रिपवर गेलात. ओके, मानून घे तुम्ही गोव्याला गेलात. ओके, 4 दिवसाची ट्रिप होती आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गेले. ओके, आणि तुम्ही जे पार्टी केली, जे मजा केली ना, इट वॉज रिअली गुड. तुमच्या लाईफ मध्ये ते 4 दिवस शायद आयुष्यामध्ये हे 4 दिवस कधी येणार नव्हते. ते त्या दिवशी तुम्ही जेवढी लाईफ तुम्ही त्या 4 दिवसात जगले, जे आयुष्यभरात तुम्ही कधी जगले नव्हते. या, it is felt really good, felt really awesome and so amazing. Okay, बट काय होते की जेव्हा शेवटला दिवस येतो ना, की आता गोव्यावरून निघायचं आहे आणि आता सगळेजण आपापल्या कामी जाईल आणि बस, जेव्हा सगळेजण जातात ना, तेव्हा एक अजीबसी फिलिंग येते. ओके, म्हणजे कसं आहे की आपल्याला सगळ्यांना वाटते की चलो सगळेजण गॅदर राहून, सगळेजण गॅदर राहून बस या कुछ करेंगे कुछ करेंगे कुछ करेंगे. येस, बट कसं आहे की तो मोमेंट येतो आणि त्या मोमेंट मध्ये आपल्याला सोडून जावंच लागते. आणि हे इम्पॉर्टंट पण आहे. येस, वाय? बिकॉज ऑफ दॅट, नाही का, जे चांगली गोष्ट असते ना, त्याला राईट मोमेंट पासूनच सोडून द्यावं लागते. राईट मोमेंट म्हणजे कोणता? की जिथे तुम्ही एक प्रकारे फील करता की हे खूप खूप जास्त क्लोज आहे. आता राईट मोमेंट म्हणजे कसं आहे की एक प्रकारे म्हणजे कसं आहे की तुम्ही 4 दिवसासाठी गोवा ट्रिपवर गेले, 4 दिवस वॉज रिअली गुड. बट तुम्ही समज जर तोच ड्युरेशन 4 दिवसाच्या बदली 4 हफ्ते राहिले, तर तुम्हाला तेवढं जास्त इन्थुझियास्टिक नाही वाटणार. कारण कमी वेळेमध्ये जी मजा येते ना, त्याच मजेला समज जर आपण लॉंग पिरियड मध्ये कन्वर्ट केलं ना, तर त्या मजेचा जो इंटेन्सिटी आहे ती कमी होऊन जाते. यस, तर त्यामुळे नाही का त्याला राईट मोमेंट मध्येच क्विट करावं लागते. म्हणजे म्हणजे की गोव्याची ट्रिप हे 4 दिवसाची असली पाहिजे, ना की 4 हफ्त्याची, ना की 4 महिन्याची. येस, आणि ऍट द एंड ऑफ द डे सगळ्यांना सॅड फील व्हायलाच होतं. आणि हे होतेच, माझ्यासोबत खूपदा झालंय, मे बी सगळ्यांसोबत शायद झालंच असेल. येस, शायद मी तसा फील करतो, आय डोंट नो. ह्या एप्रिल महिन्यामध्ये नाही का, जेव्हापासून मी माय कॅप्टन टीम जॉईन केला आहे, आणि तेव्हापासून या साऱ्या लोकांसोबत कम्युनिकेट होत आहे, कॉन्टॅक्ट होत आहे, सो मेनी थिंग्स. ओके, आणि ऍज अ पर्सनली मी या चार्लिंग चॅपलिनच्या या प्रोजेक्टमध्ये जेवढा गुंतून होतो, या लोकांसोबत बोलणं, मीटिंग घेणं, कॉन्टॅक्ट करणं, एडिट करणं, जेवढं काम केलं, जेवढं कोलॅबरेटिव्ह प्रोसेस मध्ये जेवढी मजा आली ना. ओके, या हेक्टिक वाटलं कधी कधी, तर या इट वॉज क्यू कर रहा हूं मैं, यस, कधी कधी शिवाय दिवशी वाटल्या. बट इन द एंड प्रोजेक्ट वॉज रिअली गुड, प्रोजेक्ट वॉज बिकम रिअली सक्सेसफुल. ओके, तर ऍज अ माझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता की आता इट जस्ट लाईक आम्ही म्हणजे या ग्रुपमध्ये आम्ही एकमेकांना कधी भेटलो नाही. वी डोंट नो इच अदर ॲट ऑल, ट्रस्ट मी. येस, कोणी शकल पण नाही पाहिली आहे एकमेकांची, कोणी बघितलंही नाही एकमेकांना. ते बस फक्त झूम मीटिंग वर येतात, बोलतात, आयडिया शेअर करतात, त्याच्यावर काम करतात, बस. गेले या
14-15 दिवसामध्ये जेवढं मी काम केलंय ना, ओके, आणि जेवढा एक्सपिरियन्स घेतला, इट इज फील्ड रिली गुड. यास, म्हणजे याच्यामध्ये चांगला आणि बिटर हे दोन्ही होता, बट इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिली डिफरंट, जे मी कधी एक्सपिरियन्स नाही केला. आज आमचा प्रोजेक्ट सबमिट झाला, फायनल झाला, इवन सगळ्यांनी अप्रिशिएट केलं. इट वॉज सो गुड, सगळ्यांना आवडला. ओके, आय फील रिअली गुड, ट्रस्ट मी. आय एम रिअली जेन्युअली, इतकं मला मस्त वाटलं ना की मी माझ्या याच्यावर स्टेटस ठेवला. ओके, आणि स्टेटस ठेवला, अँड इट इज रिअली, इट फील्ड रिअली रिअली गुड. इट्स रिअली अमेझिंग. पण आता कसं आहे की आता झालंय, आता प्रोजेक्ट सबमिट झाला, आता काही रिझन राहिलं नाही आता मीटिंग घेणं, मीटिंग घेऊन बोलणं वगैरे वगैरे, काही नथिंग. अगोदर रिझन होतं, बहुत सारे रिझन होते की आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे, फिल्म सबमिट करायची आहे, फिल्म फायनल करायची आहे, कुठपर्यंत काम आलं, काय आलं, सो मेनी थिंग्स. आता काय आहे नाही. येस, बट आपल्यापाशी वन थिंग आहे की आपण इथे गॅदर झालो, आणि गॅदर होऊन आपण एक काम केलंय. ओके, आणि आपलं एक प्रॉडक्ट बनवलं, आणि ते लोकांना आवडलं. येस, इट इज दॅट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण या प्रोजेक्ट थ्रू एकत्र आलोय. एक शेवटली मीटिंग तर राहतेच आणि एक फेअरवेल तर राहतेच, की जिथे आपण गॅदर होतो आणि जस्ट सेलिब्रेट अँड ऑल दोज थिंग्स. आता युजली आपण प्रॅक्टिकली भेटू शकत नाही बिकॉज ऑफ कोविड वगैरे. येस, विथ कोविड जरी नसला तरी असं भेटलंच नसतं मला, ट्रस्ट मी. येस, बिकॉज दिस इज काइंड ऑफ लाईक अ रिअली व्हर्च्युअलच होतं सगळं हे काय. या जे काही होतं, जेवढं काही बोलणं झालं, इट इज व्हर्च्युअली झालं. आणि एवरीथिंग गोज ऑफ राईट नाउ. आता सब खतम, कुछ भी नाही आता. Yes. मी ॲज अ रिक्वेस्ट केली, जे आमचे डिरेक्टर ॲज अ लीडर, गिरीशला कॉल केला, त्याला म्हणलं की तुम्ही एक लीडर आहात. ओके, प्रोजेक्ट फायनल झालाय, प्रोजेक्ट सबमिट झालाय. ओके, तर एक प्रकारे ॲज अ ॲक्नॉलेजमेंट थ्रू, ॲज अ सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करण्याच्या थ्रू तुम्ही मीटिंग मध्ये यावा वगैरे वगैरे. त्यांचे सम सोर्ट ऑफ इश्यूज आहे अँड एव्हरीथिंग. तर दे सेज की नाही म्हणे, बट त्यांना फोर्स नाही करू शकत. मी त्यांना म्हणलं की आय एम नॉट फोर्सिंग यू, बट आय जस्ट बी ॲज अ ह्युमन पर्सन, यू हॅव टू बी देअर. या, आता जस्ट लाईक समज जर ॲज अ लीडरनीच तोच म्हणाला की नाही, तर मग मग कोणीच नाही. येस, नो वन विल. हे मग काय, मी पण काय एक्सपेक्ट करू. आणि जस्ट लाईक कोण बोलणार लेटर्स मी. येस, कोण बोलणार, कशाबद्दल बोलणार, काय झालंय, जे बनलं ते बनलं. व्हॉट्सअपवर जेवढी काही चॅट झाली, जेवढं काही झालं, खतम. यास, खतम. ना मैं तेरे को जानता है, ना तू मेरे को जानता है, सब ओव्हर, कोई बचा नहीं यहाँ पे. या, मी लिंक पाठवली, कोणाचा असा इमोजी पण नाही आला. दिस इज सो गुड, दिस इज बस वही पे. इवन काही लोकांनी बघितलंही नाही. आणि सांगू, वन थिंग इज दॅट तुझ्या लाईफ मध्ये हे मोमेंट खूपदा येणार आहे. ट्रस्ट मी, खूपदा, ट्रस्ट मी. इट वॉज सो मेनी टाइम्स. कारण तू कसं आहे की तू काम करतो आणि खूप तू मन लावून काम करतो. आणि युजली मला कसं लोकांसोबत काम करणं मला आवडते. फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ लाईक अ बिंग रिली कोलॅबरेटिव्ह प्रोसेस. याच्यामध्ये कसं सगळेजण गॅदर होतात, सगळेजण आयडिया शेअर करतात, सगळेजण आपापली क्रिएटिव्हिटी ऍड करतात. ओके, आणि याच्यामध्ये कसं आहे की खूप जणांचे वेगवेगळे आयडिया असतात, तर मिसमॅच पण होते, शिवा पण देतो, झगडा पण होते. आणि it is something really good. It felt really amazing after you. Okay, but जेव्हा एंड मोमेंट येतो तेव्हा काफी सॅड होऊन जातो. यस, आपल्याला वाटते की हे मोमेंट आपल्यासोबत राहायला पाहिजे, बट त्या मोमेंट मध्ये मग बस आपण तेवढंच जगतो, बस तेवढंच. लाईफ मध्ये काही लोक असतात, तेच लोक आयुष्यभर राहतात. असे लोक येतात खूप,
आपल्याला खूप चांगलं फील करून देतात आणि बस चालले जातात. ओके. आता आता काही रिझन नाही आहे या. आता 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 जस्ट ग्रुपवर कोण मेसेज करेल, कोण शिवा देईल, कशाला कोण कॉल करेल ना काय करेल, काही नाही. नथिंग ऍट ऑल. कोणी काही होणार नाही. बास सगळं काही शांत. बास. मी मगाशी एक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. त्याच्यामध्ये मी खूप जास्त एक्साइटेड होतो. मला मेसेजवर मेसेज येऊन राहिले, लिंक अप शेअर करू वगैरे वगैरे ऑल दोज थिंग्स. म्हणलं येस मी करतोय वगैरे वगैरे. ओके. आणि मी लिंक शेअर वगैरे केलं. आता त्याच्यानंतर या दॅट्स ऑल. खतम. फायनल प्रॉडक्ट बनलं, लोकांना आवडलं. तर आता काय, आता उद्यापासून काय. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तू हे समजून घे यार या सगळ्या गोष्टी. ओके. आणि साहजिक आहे यार या मोमेंट मध्ये तुला एक सॅड फील येणं एक साहजिक गोष्ट आहे. ट्रस्ट मी. सगळ्यांसोबतच होईल असं. ओके. इट वॉज नॉट दॅट थिंग. मला असं वाटलं की सगळेजण आलं पाहिजे. बट चलो बॅक टू म्हणजे जस्ट लाईक म्हणजे कसं झालं की फ्रायडे पासून ते आपण संडे पर्यंत खूप मजा केली आणि आता उद्या आहे मंडे. डूड शेट, आय डोंट वॉन्ट गो टू मंडे. म्हणजे जेव्हा कसं मी जेव्हा जॉबवर होतो, ड्युटीवर होतो, तेव्हा नाही का माझ्यासाठी मंडे म्हणजे इट वॉज लाईक रिली असा दिवस होता की नो नो. या म्हणजे कसं की फ्रायडे पासून एक्साइटमेंट राहायची. आता मी घरी जाईल सॅटर्डेला, फ्रायडेला संध्याकाळी घरी जाईल, सॅटर्डेला मित्रांसोबत हँग आउट करील, हे करील ते करील. आणि मग संडेच्या दिवशी रात्री गाडी ट्रॅव्हल्स मध्ये बसून जेव्हा मी नागपूरमध्ये जात होतो आणि मंडे साठी तयारी करत होतो, खूप जास्त हर्ट व्हायचं यार, बहुत जास्त. यस, चिरून जायचं मन. बिलकुल आज सेम तहाच होत आहे. खूप दिवसांनी अशी फिलिंग आली मला. बट इट फील रिअली वर्थ इट. इट फील्स रिअली वर्थ इट. या आतापर्यंत जेवढे आपण इंग्लिश सेशन मिस केले ते आता आपण उद्यापासून पुन्हा रेकॉर्ड करू. ओके. नंतर आर्टिफॅक्ट एपिसोड, येस खालचे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही रेकॉर्ड केला तर तो एव्हरीडे जाता. आर्टिफॅक्ट एपिसोड तर एव्हरीडेच रेकॉर्ड होतो. जेवढे काही लेक्चर्स आणि माय कॅप्टनचे जेवढे काही सबमिशन्स आहे त्याला कम्प्लीट कर. ओके. आणि उद्याचं काम सांगतो. उद्या पहिले आता ज्याची तारीख आहे 23. येस, म्हणजे 24 तारीख ऑलमोस्ट. हार्डली 6 दिवस बाकी आहे आणि या 6 दिवसात आपल्याला पूर्ण सिलेबस खतम करायचा आहे. ओके. म्हणजे जेवढे जास्त एक्सपी पॉइंट घेशील तू तेवढा जास्त सर्टिफिकेट लवकर भेटेल तुला. आणि यू कॅन ऑल्सो सेज दॅट की म्हणजे जे माय कॅप्टन जे लोक आहेत त्यांना म्हणू शकते की मी तुमचे हे केलं, लेट मी गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क विथ ॲज अ फिल्म मेकिंग. तर कुठेतरी द्या काम वगैरे. आय विल से दॅट. ओके. टिल देन तू तुझं काम कर. या माय कॅप्टन मधले जेवढे काही कोर्सेस आहे, जेवढे सिलेबस आहे त्याला खतम कर लवकरात लवकर. ओके. त्याच्याच मागे लाग. ओके. त्याला पूर्ण खतम कर. मॅक्सिमम एक्सपी पॉइंट कलेक्ट कर. ओके. इंग्लिश सेशन सुरू कर आपले, जे आपण रेग्युलर काम करत होतो. अँड या ऑल राईट. जे कसं अव्हेंजर एंड गेम आहे ना, ते पाहिल्यानंतर कसं की एव्हरीथिंग इज कमिंग बॅक इन लाईफ. अँड आयरन मॅन जेव्हा मरून जातो तेव्हा it felt really good. It felt really amazing and awesome. Okay. Just be
तुझ्या लाईफमध्ये असे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे तरी नाही काय म्हणजे स्वतःमध्ये असं ऍक्सेप्ट नाही होऊन राहिलं आहे हे दर्द हे फिलिंग हे म्हणजे सोडून जाण्याचं हे जे असते ना ते ऍक्सेप्ट न होत आहे. जस्ट बेअर विथ इट. ओके. आता मी पण काही ते स्टेटस टाकत नाही. दॅट्स इट. खतम झालं. त्याचा जो इफेक्ट होता ना तो फक्त जस्ट हार्डली 2 घंट्यासाठी होता. ओके 2-3 घंट्यासाठी जो की झाला ऑलमोस्ट कधी 1:45 होऊन राहिलाय आणि झालंय आता इथे सगळं. ओके यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे. आता हु नोज मी केव्हा कॉल करेल केव्हा नाही कॉल करेल ना काय कसं होईल वगैरे ते ॲज इट इजच राहील. ओके बाकी बाकी काही नाही. येस एव्हरीथिंग इज गुड इज फाईन. सो इज इट. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड. वेल व्हाय आय फील रिअली अटॅच विथ इट. येस कारण तू याच्या अगोदरही कामं केल्या आहेत तर एवढा अटॅच का होतो. वेल अटॅच याच्यासाठी होतो डूड बिकॉज ऑफ दॅट की याच्या अगोदर मी जे काम केलं आहे ते एक मशीन सोबत काम केलं आहे. ओके म्हणजे की ऍज अ एडिटिंगच्या वेळेस मला कम्प्युटर समोरच काम करायचं होतं. ओके हा ऍज अ टीम म्हणून म्हणजे याच्यासोबत तर काम होतच म्हणा बट मोस्टली जे काम होतं ते कम्प्युटर सोबत डिझाईन करणं ते कम्प्युटर सोबत होतं. ओके ओके आणि म्हणजे जस्ट लाईक जर कोणी माझे टीम लिडर आहे त्यांनी असं म्हणलं की हे कर ते कर आर्किटेक्ट टाक हे टाक तर मी ते काम करत होतो. ओके ते युजली माझा जो कम्प्लीट जो इंटरॅक्शन होता तो एका मशीन सोबत होता ना की व्यक्तीसोबत. याच्या अगोदर यस जेव्हा मी खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये होतो ना तेव्हा एका लोकांसोबत इंटरॅक्शन होतं. यस तेव्हा मशीन सोबत इंटरॅक्शन नव्हतं. म्हणजे मला युजली लोकांसोबत बोलायचं होतं बट प्रॉब्लेम कसे आहे की ते लोक एवढे म्हणजे इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली बीपीएल होते. बिलो पॉवर्टी लेवल म्हणजे की दे डोंट हॅव अ सेन्स टू टॉक. काफी म्हणजे गलीचे नाही का शिवगाळ करणारे असे करणारे मला फारसे लोक तसे आवडत नाही. म्हणजे नेहमी शिवा देतात काही फालतू बोलतात मायबापाला शिवा देतात आणि या तर मलाच काफी वियर्ड वाटायचं. यस माझ्या लाईफ मध्ये असे काही लोक आहे जे ऑलवेज फील्स रिअली गुड लाईक माझे मित्र आहे. ओके विशाल बादल पिंटी वैभव श्रुतिका प्राची श्रुती वगैरे ऑल दोज पीपल. ओके हे आहे. ओके जे ऑलवेज सोबत राहणार बिकॉज ऑफ दॅट की दे आर म्हणजे त्यांच्यासाठी एक वेगळाच स्टँड आहे माझ्या मनामध्ये. हा तर व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की फिल्म मेकिंग प्रोसेसमध्ये नाही का मी म्हणजे याच्यामध्ये ऍज अ फिल्म मेकिंग याच्यामध्ये पहिल्यांदा मी लोकांसोबत काम केलं. या ऍज अ रायटर ऍक्टर अँड येस सो एक खूप खूप मोठा आतून एक प्रकारे असं एक फील झालं की यस यार या आपण यांच्यासोबत काम करायला पाहिजे. आज मी गिरीशला एकदम रात्री 1:45 फोन लावला. उद्या ट्रस्ट मी जस्ट लाईक फोन काय मेसेजही करू नाही शकणार मी. कशा काय रॅन्डम बनवला कारण युजली गेल्या 2-3 दिवसात गिरीश सोबत जेवढं काही बोललो आता उद्या काही फारसं बोलू शकणार नाही. येस पलाट सोबत जेवढे टेक्स्ट झाले जेवढा बोललो उद्या काही बोलू शकणार नाही. येस ऑल आय टॉकिंग अबाउट रिलेटिंग विथ द एडिट. जेव्हा आपण लोकांसोबत काम करतो ना तेव्हा इट फील्स रिअली गुड. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण डान्स करतो तर सांग बरं तू जर एकटा डान्स करत आहे का लोकांसोबत डान्स करत आहे तर दोन याच्यामध्ये तुला कुठे सर्वात चांगली फील येते एकदम खूप मजा वाटते डान्स करायच्या वेळेस. ओके काही पीपल असेल ज्यांना सोलो डान्स करण्यामध्ये खूप मजा येते ऍज कम्पेअर टू लोकांमध्ये डान्स करणं. तर तिथे असे लोक आहे ज्यांना डान्स एक पॅशन आहे
आणि त्यांच्यासाठी ते डान्स नाही का, ते ॲज अ करिअर थ्रू त्यांना अपॉर्च्युनिटी आणि शिकण्यासाठी ते काय करतात, ते जॉयसाठी पण करतात, येस. बट त्यांच्या जॉयमध्ये पण एक खूप साऱ्या गोष्टी असते, लाईक लर्निंग थिंग्स, अंडरस्टँडिंग स्टेप्स अँड लॉट्स ऑफ थिंग्स. मी युजली डान्स करत नाही, ओके. आणि युजली एकटा डान्स तर करतो म्हणा या, असं नाही करतो नाही, होतच आहे म्हणजे जेव्हा असं वाटते वगैरे मनातून. बट युजली जेव्हा नाही का लोकांसोबत डान्स म्हणजे रॅलीमध्ये डान्स करायला कसं, यास, कारण तिथे सगळेच जण डान्स करतात. किंवा पब मध्ये डान्स करणं, आता पब मध्ये मी कधी गेलो नाही, मी काही व्हिडिओज वगैरे पाहिले आहे, तेव्हा कशी फील येते जेव्हा सगळ्यांसोबत डान्स करतो. नाही म्हणजे डान्स वाला हा जो एक्झाम्पल आहे काफी वियर्ड साऊंड करते, हे नाही करायला पाहिजे. येस. सो या, दिस इज इट. सगळं खतम झालं. लेट जस्ट बी वर्क ऑन. उद्या तुझ्या प्रॉपर रुटीनवर काम कर. ऑलराईट. सो दिस इट, दिस इज द एंड. त्या माय कॅप्टन थ्रू आपल्याला लागलं पाहिजे यार. या, दिस इज. चलो फिर, चलो बाय. या, दिस इज बाय म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. यू नीड टू क्विट प्रॉपरली. Okay. So yeah, so this is it. This is the end. This is the My Artifact episode number 2241. Right now we are at Wada, Maharashtra. Thank you.